स्ट्रायकर्स किरण राऊत आणि ब्रिजेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातला मात्र आपण पाहू शकाल तिसरा सामना. कुणबी लायन्स वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने गोलंदाजी करतोय निरंजन. चेंडू मात्र डीप पॉइंटला सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. धावसंख्या 1 इथे मिळेल आणि या मॅचचा श्री गणेशा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एका धावेने खातं खोललं जात आहे. अर्थातच फलंदाज किरण राऊत याच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक एंडला कॅप्टन कूल अर्थातच ब्रिजेश घरत. मी सातत्याने या खेळाडूचा उल्लेख करत असतो की जो मात्र शांत स्वभावाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये काहीच त्याच्याकडून बोलणं पाहायला मिळत नाही. फक्त बॅट आणि बॉलच्या माध्यमातून तो सातत्याने उत्तर देत असतो. असा ब्रिजेश सॉफ्टहँडने कट केलाय. पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. तिथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. आता चेंडूंचा जर विचार केला तर आपण पाहू शकाल एकंदरीत 3 चेंडू फेकून झालेत आणि धावा फलकावर देखील 3 लागल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट समन्वयात आलेलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. दोघांचा संपर्क खूप चांगल्या रीतीने होतोय. येस, नो आणि वेट या 3 शब्दांच्या तंत्रावर 2 फलंदाज तंत्रशुद्ध फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि 3 धावा. 100च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत स्कोर कार्ड चालवण्याचा प्रयत्न केलाय. येत्या काळात षटकार चौकार यांची मागणी पुरवली जाईल का मैदानाच्या आतमध्ये. यावेळीस ब्रिजेश घरतच्या बॅटमधून अक्रॉस दी बॅट चेंडू ऑन साइडला लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे येतोय. दमदार, दर्शनीय, खणखणीत, सणसणीत चौकार. थँक्यू सो मच. यावेळी जर पाहिलं तर चौकार आलाय. मंद मंद पावलांनी स्कोर कार्ड चालत होता परंतु आता त्याला जलद गती दिलाय. यावेळी सॉफ्ट हँड अक्रॉस द बॅट खेळून काढलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. सिली पॉईंटमध्ये शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र 1 धाव मिळेल. सिंगल डिजिटमध्ये आपल्याला 1 धाव इथे परिपूर्ण होत असताना चेंडूंचा खेळ झाला या षटकातला. तो म्हणजेच आपण पाहू शकाल 5 आणि धावा फलकावर असतील त्या म्हणजेच 9 धावा. 9 ऑन दी स्कोर कार्ड फलकावर लागल्या जात आहेत. एकंदरीत खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. 8 धावा फलकावर आहेत. 8 ऑन दी स्कोर कार्ड. 8 फलकावर असतील आपण पाहू शकाल. 5 चेंडू आणि 8 धावा. वेदांत स्ट्रायकर्स फलंदाजी करतोय. मागचा मॅच मात्र पराभूत झालेत परंतु ही मॅच आम्ही जिंकू हाच प्रयत्न असेल ब्रिजेशचा. यावेळेस पुन्हा एकदा कार्पेटला रोल इनटू द गॅप खेळून काढलाय. चेंडू मात्र कार्पेटला रोल करतोय. तिथे क्षेत्ररक्षण डीपमध्ये झालंय. 2 धावा काही रोखू शकत नाही. वयवर्ष 50+ परंतु आज देखील एका 16 वर्षाच्या मुलाला लाजवतील असं मात्र फिटनेस राखणारे खेळाडू अर्थातच किरणजी राऊत आपण पाहू शकाल. ह्यूज रिस्पेक्ट आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि डबल डिजिटमध्ये धावा फलकावर जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 10. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 10 धावा फलकावर लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर गीत मात्र आपल्याला ऐकायला मिळालं. ठाण्याचा ठाण्या वाघ अर्थातच स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब. शिवसेना म्हटलं की त्यांच्यासाठी सगळं काही होतं आणि मागची शिवसेना काही वेगळी होती. मागची शिवसेना जर 25 वर्ष मागे पाहिली तर बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं शिवसेना बंद, मुंबई बंद तर मुंबई बंद. परंतु आजची मुंबई अशी झालंय जर म्हटलं मुंबई बंद तर मागच्या बाजूने दुकानं उघडी असतात. हा फरक आहे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मधला. जोपर्यंत तारे सूर्य आहेत तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे हे नाव दुमदुमणार आणि जोपर्यंत हे नाव कधीच मिटलं जाणार नाही. काळ्या दगडावरची रेग अर्थातच स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. यावेळीस पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला तर ऑन साइडला खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या षटकाचा खेळाला देखील प्रारंभ झालाय आणि पहिल्या चेंडूवर धावसंख्या मात्र फलकावर लागेल ती म्हणजेच 1. म्हणजे एकंदरीत 11 धावा फलकावर लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर पुष्पक घरत. कुणबी लायन्स पास्थळ हा संघ मात्र नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय. 2 वर्षाचा चॅम्पियन झालेला संघ आता मात्र आपण बघतोय सीझन 3 मध्ये चॅम्पियन होईल का. यावेळीस अतिशय सुरेखरित्या काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वाईडिश यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरलं जात आहे. पंचांनी संकेत दिलेत की बाय आहे. ही धाव मात्र फलंदाजीच्या खात्यामध्ये जोडली जाणार नाही. धावांची जर गती पहिली स्कोर काढला तर 1-2-12 धावा फलकावर लागल्या जात आहेत.
12 ऑन द स्कोर कार्ड. 2 चेंडूंचा खेळ झालाय, 5 षटकांचा हा मॅच. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं असेल, कारण आपण वेळेची विरंगाई न करता ह्या मॅच आजच्या दिवसात आपल्याला कोलॅप्स करायच्या आहेत. आजच्या दिवसाचा शेड्यूल आपण पाहतोय. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. यावेळी खोलवट टप्प्याचा चेंडू, काय कमालीची गोलंदाजी. जसप्रीत बुमराह, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स यांची आठवण करून देत असताना काही कमालीचा चेंडू इथे रिलीज करतोय. ऑन स्क्रीन गोलंदाज पाहू शकाल पुष्पक घरत. काही कमालीचा कॅमेरा वर्क. बंटी कुंभार आणि तदनंतर मुन्ना जयस्वाल हे 2 ब्रँड कॅमेरा वर्क करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत लाईव्ह ऑपरेटर आपल्याला पाहतात कुणाल पागदरे. आणि या वेळेस आपण बघू शकाल ब्रिजेश घरत नावाचा एक स्टँड अँड डिलिव्हर षटकार 6. कुणबी समाजाचा झेंडा रवलाय रे, खेळ क्रिकेटचा सामना रंगलाय रे. धन्यवाद, थँक्यू सो मच. अतिशय सुरेखरित्या मात्र आपण पाहतोय धावांची गती स्कोर कार्डला झपाट्याने वाढली जात आहे. 18 धावा तब्बल फलकावर लागल्या जात आहेत. 18 क्रमांक क्रिकेटच्या पटलावर सगळ्यांनीच प्रसिद्धी, सगळ्यांचाच पसंतीचा क्रमांक. अर्थातच रन मशीन विराट कोहली त्याच्यासाठी देखील कठीण काळ राहिला, कारण त्याचं 71वं शतक शोधायला त्याला 1021 दिवस लागले. आणि खऱ्या अर्थाने कठीण काळावर मात करून एशिया कप जेव्हा चालू झाला तेव्हा मात्र अफगाणिस्तानच्या विरोधात T20I मध्ये आंतरराष्ट्रीय 71वं शतक 1021 दिवसांनी मात्र आलं. असा मात्र विराट कोहली आणि त्याचा जर्सी क्रमांक आपण पाहू शकाल 18 इथे मात्र साकार केला जातो. यावेळेस क्या बात आहे, ॲज अन स्विफ्ट अँड ॲज अन ॲरो असा मात्र बाणासारखा तीक्ष्ण फटका होता, परंतु मध्ये एक वॉल पाहायला मिळाली, एक भिंत पाहायला मिळाली आणि डीप सिली पॉइंटला आपण पाहायला मिळालं एक अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण झालं शॉटमध्ये. आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल सिंगल मिळणार नाही, इथे मात्र निर्धाव चेंडूची हाताळण केली जात आहे. ब्रिजेश याचा विचार केला तर 7 चेंडू मागे 14 धावांवरती खेळतोय. किरण राऊत यांचा विचार केला तर आपण पाहू शकाल 4 चेंडू आणि 3 धावांवरती खेळत आहेत. ही मात्र क्वालिटी 2 फलंदाजांची आहे. 18 धावा फलकावर शेवटचा चेंडू या षटकातला. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल. यावेळेस आपण बघू शकाल अप ड्राईव्ह केला, चेंडू निघून गेला सरळ सीमारेषा पलीकडे. एक घेतोय देखणा चौकार 4. फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा फुलखंड खेळवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा फुलखंड खेळवा. थँक्यू. 11च्या सरासरीने मात्र इथे धावा पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजेच 22 धावा फलकावर 2 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र कर्णधार जीवा घरत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये साई एकता बिरवाडी संघाकडून खूप चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून राहतं. क्रितेश घरत याच्या कर्णधार पदाखाली रोहन गावड असतील, यतीन घरत असतील. आता आपण यतीन यांना पाहू शकाल कमिटी कार्यवाहक आहेत, परंतु नक्कीच क्रिकेटचा अंडरआर्म क्रिकेटचा फिरकीचा जादूगार साई एकता बिरवाडी या संघाच्या माध्यमातून सातत्यानं मात्र वेळ दिला जातो. यावेळेस तोच गोलंदाजी मार्कवर जीवा घरत गोलंदाजी मार्कवर आहे. येत्या काळात मिडल ओव्हर आहे, इथून मात्र फलंदाजांना आता सावरावं लागेल. चांगल्या धावा तुम्ही जमवल्यात, परंतु आता नाबाद तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी सांगितले पायचीत फलंदाज बॅक टू द डगआउट. एक मोठा धक्का किरण राऊतच्या माध्यमातून, फलंदाज बाद. येस गॉन. अहो कसं शक्य आहे? हे बघा सरकार, दावणीची मस काय लागली तरी चालेल, पण गावात गौतमी पाटीलला आणायचीच बघा. थँक्यू सो मच. डीजे ऑपरेटर आमचे आपण पाहू शकाल खूप चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना विझवण्याचं काम करतायत आणि मूड स्विंग करण्याचं काम संगीत कक्षातून क्रिकेटच्या पटलावर महत्त्वाची भूमिका आता पाहायला मिळते. कारण
तुम्ही जर पाहिलं तर साऊंड सिस्टम, क्रिकेट आणि कॉमेंट्री स्टुडिओ हे खूप महत्त्वाचं आता ठरलं आहे क्रिकेटमध्ये. ह्या तिघांचा समन्वय असला तर मॅच बघायला देखील रंगतदार वाटतात. आणि यावेळीस आमचे संगीत कक्षातून आमचे ऑपरेटर खूप चांगलं वर्क. यावेळीस अक्रॉस द बॅट डावखुरा फलंदाज अनिकेत अनियाच्या बॅटमधून येतोय दमदार, शानदार, डोलदार षटकार 6. सो मच. यावेळी जर पाहिलं तर जीवा घरतवर चढवलेला हल्ला, काही कमालीचा फटका डगआउटमधून मात्र सेट होऊन आलाय. रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहिला काही कमालीचा फटका सजवलाय. धावांची गती जर पाहिली 28 धावा. डावखुरा फलंदाज विचार केला तर आपल्या कुणबी समाजातून धनसार गावचा खेळाडू. जर तुमची मागची 25 वर्ष उलांडून पाहिली तर अनिल घरत हे नाव कोण विसरेल. कारण 11 स्टार सातपाडी या संघाच्या माध्यमातून अनिल घरत यांनी काय कारनामे केलेत, कितीतरी रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर. तेव्हा यूट्यूबचा जमाना नव्हता, परंतु अनिल घरत हे नाव सातत्याने घेतलं जाईल. कारण धनसार गावचं क्रिकेट अभिमानाने पुढे नेणारा एकमेव खेळाडू अर्थातच अनिलजी घरत. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आपल्या कुणबी समाजाचा एक होणार खेळाडू. आता मात्र 50+ झाले असतील, परंतु त्यांनी धनसार गावाला क्रिकेट दाखवून दिलं. क्रिकेटच्या मॅच बघण्यासाठी धनसार गावची सगळी पब्लिक फक्त अनिल घरत, महेश मोरे, प्रशांत मोरे यांची बॅटिंग बघण्यासाठी तेव्हा जात असायचे. आणि यावेळीस नक्कीच डावखुरा फलंदाज जसा समोर आला तसं मात्र धनसारचं अनिल घरत हे नाव सातत्याने तोंडात घेतलं जातं. यावेळेस आपण पाहू शकाल धावांची जर गती पाहिली, स्कोर कार्डला 30 धावा फलकावर आणि एकंदरीत चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 3. आपण पाहू शकाल मॅच क्रमांक या स्पर्धेची 12 आणि आजच्या दिवसातला जर विचार केला तर आपण पाहू शकाल तो म्हणजे 3रा मॅच. काही कमालीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत अनिया 2 चेंडूंमागे 8 धावांवरती खेळतोय. तब्बल 400च्या स्ट्राईक रेटने काही कमालीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून झालंय. जीवाने पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू हाताळलाय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथे ऑन साईडला आहे. आणि तिथे जर पाहिलं तर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 1. धावसंख्या 1ने संघाचं खातं पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 31 ऑन दी स्कोर कार्ड. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा थेट प्रक्षेपण पाहू शकाल. तब्बल एकाच वेळेला 175 देशांमध्ये ही लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. घर बसल्या तुमच्या स्मार्ट टीव्हीवर, तुमच्या स्मार्टफोनवर पाटील नेटवर्कच्या चॅनलला सर्च करा आणि मात्र याच प्रकारच्या आणखीन चांगल्या टुर्नामेंट या देखील सुंदर सुंदर स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतील. नो डाऊट आपल्या पालघरचं ब्रँड नेटवर्क अर्थातच पाटील नेटवर्क. पुन्हा एकदा मात्र चेंडू समोरच्या दिशेने इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेस करतोय, क्षेत्ररक्षण देखील झालंय आणि धावसंख्या 2 इथे देखील मिळतील. धावांची गती जर पाहिली तर 33 धावा, 33 ऑन दी स्कोर कार्ड फलकावर लागल्या जात आहेत. 33 धावा फलकावर असताना आपण पाहू शकाल जीवा घरत याला मात्र कुठेतरी फटके पडलेत म्हणायला हरकत नाही. कारण 1 षटकार, 2 दुहेरी धावा, 1 सिंगल आणि 1 विकेट असं मात्र 11 धावांचा आतापर्यंत षटक हाताळलाय. पुन्हा एकदा ब्रिजेशला शांत ठेवण्याचं काम आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी आता झाले शेवटच्या चेंडूवर, कारण ब्रिजेश सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम तुम्ही केलंय. चेंडू मात्र पार जाऊन आदळला असं मात्र आमचे पंच दर्शवित आहेत. 3 षटकांचा खेळ खूप चांगल्या रीतीने संपलाय आणि धावांची जर गती पाहिली स्कोर काढला तर 34 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती वेदांत स्ट्रायकर या संघाची. एक घेऊया छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, बघत रहा KPL सीझन 3. असा गेलो आणि असा आलो. धन्यवाद, थँक्यू सो मच. वेलकम बॅक. KPL सीझन 3 कुणबी प्रीमियर लीग 2023 क्रिकेटचा शानदार सोहळा. हे 3रं पर्व आहे आणि काही कमालीचं आयोजन नियोजन. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा मात्र आता प्रेक्षकांचा देखील खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेला. लाईव्हच्या माध्यमातून देखील आमचे लाईव्ह प्रेक्षक जोडलेत, त्यांचं देखील शब्दफुल आणि सरचे हार्दिक स्वागत. यावेळेस निरंजन गरात यांच्या माध्यमातून काय सुपर डिलिव्हरी. खोलवर टप्प्याचा चेंडू ब्रिजेश सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम मात्र इथे केलं जात आहे. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत मात्र आपण पाहू शकाल
300 जण मात्र आपण पाहू शकाल आता ऑनलाईन आहेत. त्यांचं मात्र देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल पाटील नेटवर्क्स या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय. यावेळेस इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या 1 मिळेल आणि धावांची जर गती पाहिली स्कोर काढला तर आपण पाहू शकाल 35. चौथं षटक चालू आहे आणि 35 धावा धावफलकावर. पुढचा होणारा मॅच प्रयाग 11 दहिसर विरुद्ध सरकार बेटेगाव. या संघाला विनंती असेल की प्लीज टॉससाठी तयार राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. प्रयाग 11 दहिसर विरुद्ध सरकार 11 बेटेगाव. 2 कर्णधारांना विनंती असेल की इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. जाऊया मॅचकडे. 35 धावा फलकावर. षटक क्रमांक 4 चालू आहे आणि फलंदाजी मार्कवर अनिकेत घरत मॅन फ्रॉम नवली. छोटा पॅक बडा धमाका. त्याच्या यष्टीकडे जाऊ नका. एक चांगला फलंदाज आहे परंतु यावेळेस आपण पाहू शकाल जास्त वेळ काही त्याला त्याचा परफॉर्मन्स दाखवता आला नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. निरंजन घरत लीडिंग फ्रॉम द फ्रंट. बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर आपण पाहतो ही स्पर्धा. आता मात्र नवीन फलंदाज प्रथमेश घरत मॅन फ्रॉम वरखुंटी नवली. आपण पाहू शकाल मागच्या मॅचमध्ये देखील त्याची ओळख दाखवली. एक उत्कृष्ट षटकार त्याने ठोठावला होता आणि चांगली गोलंदाजी त्याने देखील हाताळली होती. परंतु मागे काय झाले ते विसरून जावा. मागच्या मॅचमध्ये तुम्ही पराभवाच्या छायेत मात्र पुढे गेलेत परंतु यावेळेस आता मात्र तुमच्या समोर खुलं आकाश आहे. तुमच्या पंखांमध्ये जोर आहे. आता मात्र तुम्हाला एक चांगलं उड्डाण घ्यायचं आहे. इथून मात्र मी काय करू शकतो याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. प्रथमेश आणि ब्रिजेश घरत. ब्रिजेश घरतचं मात्र इथे एक पॉवर पॅक बॅटिंग. 12 चेंडू आणि 21 धावांवरती खेळतोय. एकंदरीत 35 धावा फलकावर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा प्रथमेश रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण कुठेतरी पाहिलं होतं तरी देखील रिव्हर्स क्लिअर करीन हा त्याचा कॉन्फिडन्स होता आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाची भूमिका आहे. यावेळी जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने भर केली जाईल. 36 ऑन दी स्कोर कार्ड. 36 धावा धावफलकावर. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 4. चौथं षटक चालू आहे. निरंजन घरत गोलंदाजी मार्कवर. मी म्हटल्याप्रमाणे अनुभवाचं भंडार आणि सातत्याचं दुसरं नाव काय असेल तर अर्थातच निरंजन घरत. कन्सिस्टिव्ह गोलंदाजी. कारण मुरळी येथे ज्या स्पर्धा व्हायच्या तिथे मात्र खूप चांगली गोलंदाजी करणारा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब घेणारा खेळाडू निरंजन घरत आपण कित्येक वेळा पाहिला आहे आणि तोच आता मात्र आपल्या समाजाच्या मॅचेसमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय. काय कमालीचं यष्टीरक्षण. काय कमालीचं यष्टीरक्षण. चेंडू मात्र निर्धाव आहे. पंचांकडे आर्ग्युमेंट्स करू नका. हा चेंडू मात्र नक्कीच अतिशय चांगल्या रीतीने हाताळला आहे. पंच एकदा राहून बघा. क्रुशल मुवमेंटला खूप काही चांगले तुम्हाला डिसिजन पाहायला मिळत आहेत. पंचांना फक्त हात वर करायचं हेच काम असतं असं नाही मित्रांनो. एकदा पंच राहून बघा. खूप काही भूमिका आहे. या रणरत्या सळसळत्या उन्हामध्ये पूर्ण दिवसभर उभं राहायचं खूप कठीण आहे. आपण खेळत असतो. आपण इन ॲक्शन असतो. पंचांना एका जागेत उभं राहावं लागतं. खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि खऱ्या अर्थाने पंचांचं मात्र नक्कीच मान ठेवणं गरजेचं आहे. सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र म्हटलं होतं की क्रिकेट जर खेळ खूप चांगल्या रीतीने खेळला जातोय त्याचं महत्त्वाचं कारण काय असेल तर खऱ्या अर्थाने पंच. कारण पंच नसते तर क्रिकेट खेळायला अर्थ नसता. नियम नसते. रिस्ट्रिक्शन नसते. म्हणून पंचांचं मान ठेवणं खूप गरजेचं आहे. धावांची गती पुन्हा एकदा स्कोरकार्डकडे. 37 धावा फलकावर लागल्या जात आहेत. धावांची गती जर आपण पाहू शकाल मंद मंद पावलांनी 4 षटकांचा खेळ संपलाय आणि हे षटक वाखण्याजोगी राहिलं. निरंजन घरत याचा स्पेल संपलाय. 37 धावा फलकावर लागल्या जात आहेत. एकंदरीत निरंजन घरत याने 12 चेंडू फेकले. 13 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ऐकूया डिस्क जॉकीला. यस डीजे. धन्यवाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा KPL सीझन 3 मध्ये जमलेल्या तमाम मायबाप क्रिकेट रसिकांचं मी उत्कर्ष पाटील या स्पर्धेमध्ये शब्द फुलांनी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. प्रयाग 11 दहिसर विरुद्ध सरकार बेटेगाव. 2 कर्णधारांना माझा आवाज पोहोचला असेल मित्रांनो प्लीज या. वेळेचं अनिवार्य आपल्याला बंधन आहे.
वेळ कुणाची गुलाम नाही, वेळ कुणासाठी थांबणार नाही. आपण वेळेसोबत फ्लो झालो पाहिजेत. यावेळेस फटका पुन्हा एकदा ऑन साईडला ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र धावसंख्या 1 मिळेल आणि धावसंख्या 1 नाही तर 2 मिळतील. ब्रिजेश घरत याचा फटका खूप चांगला होता. आता 39 धावा तब्बल फलकावर लागल्या जात आहेत. पहिल्या इनिंगचा पहिल्या डावातला 5 चेंडूंचा खेळ आणखीन बाकी असेल. पहिला मॅच पराभूत झालोय, इथून जबाबदारीनं मात्र खेळ करतोय तो म्हणजेच ब्रिजेश. कारण कर्णधार पद ज्याच्या खांद्यावर आहे, इथून तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि त्याला साजेसं असं क्रिकेट मात्र तो आता दाखवतोय. 15 चेंडूंमागे 25 धावांवरती ब्रिजेश घरतची खेळी आपण पाहू शकाल. फील्ड रिस्ट्रिक्शन जर पाहिलं तर नक्कीच आपण बघू शकाल. शॉर्ट पॉईंट, एक शॉट थर्ड मॅन, जीवा घरत एक्स्ट्रा कव्हरला शॉटमध्ये, डीपमध्ये पॉईंट आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये खेळाडू, लॉंग ऑफमध्ये आपण पाहतोय लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे, मिड विकेट आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या फलकावर जर पाहिली तर 2 परिपूर्ण केल्या जातील का? इथे मात्र सिंगलने सॅटिस्फाय व्हावं लागते, परंतु खराब फेकी आणि इथे मात्र फेकी खराब होत आहे. त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये केलं जात आहे. 41 धावा तब्बल फलकावर आणि 41 क्रमांक भारतातल्या मिडल ऑर्डर बॅटिंग लाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच श्रेयस अय्यर याचा जर्सी क्रमांक 41 आपला बँड्राचा खेळाडू. मुंबई T20 त्याने खऱ्या अर्थाने गाजवली गेली. नमो बँड्रा ब्लास्टर्स या संघाच्या माध्यमातून 2019 वर्ष त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने खूप सार्थ ठरलं. न्यूझीलंड दौऱ्यावर त्याने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीतलं पहिलं आंतरराष्ट्रीय षटक झळकावलं. असा श्रेयस अय्यर 41 क्रमांकाची जर्सी सातत्याने त्याची आठवण करून देत असते. यावेळी पंचांचे सिग्नल येतात की हा चेंडू खराब आहे आणि तुम्हाला पनिश केलं जाईल. इथे 1 धाव मिळते. धावांची गती जर पाहिली तर मंद पावलांनी आता पुढे सरकते आहे. एकंदरीत 42 ऑन दी स्कोर कार्ड. 42 धावा फलकावर आहेत. षटक क्रमांक 5. चेंडूंचा खेळ झालाय 2. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धीरज घरत. यावेळेस जीवा घरत यांचे प्रयत्न मात्र अथक होते, परंतु प्रयत्नांना कुठेतरी यश येत नाही. चेंडू मात्र हाताला ब्लश करून गेला आणि धावसंख्या जर इथे पाहिली तर आपण पाहू शकाल पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. धावांची गती 2 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल धावा फलकावर, त्या म्हणजेच 44. अतुलजी घरत आपण पाहू शकाल आमच्या समवेत स्कोरिंग करण्यासाठी त्यांच्या सुवर्ण अक्षरात ह्या कुणबी प्रीमियर लीगला खऱ्या अर्थाने रंग देत असताना अनय डिजिटलचे प्रॉपरेटर आणि हे 3रं वर्ष आहे त्यांचं. खऱ्या अर्थाने मात्र त्यांचा प्रामुख्याचा वेळ हा त्यांनी इथे दिलाय. यावेळी रिव्हर्स स्विच केलाय, परंतु हिट विकेट झालाय. आपण पाहू शकाल हिट विकेट इथे होत आहे. कुठेतरी कंट्रोल बॉडीचं त्यांना मेंटेन ठेवता आलं नाही आणि त्यामुळे ब्रिजेश घरत या मोठ्या खेळाडूचा मात्र इथे धक्का होतोय आणि फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. पाटलांचा बैल गाणा गाणा त्याने घाटात केला येराडा. थँक्यू. आणि नक्कीच संगीताच्या माध्यमातून आता बैलगाडा शर्यत हे देखील महाराष्ट्रात खूप चर्चेत असणारा खेळ आहे. जेवढं चांगलं क्रिकेटवर आपण प्रेम करतो तेवढंच चांगलं आता प्रसिद्धी भिवंडी ग्रामीणमधून आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजेच बैलगाडा शर्यत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ह्या खेळाला देखील आता खूप चांगला उच्च दर्जा मिळाला आहे म्हणायला हरकत नाही. चला पुढच्या मॅचसाठी टॉससाठी या प्रयाग 11 दहिसर आणि सरकार 11 बेटेगाव 2 कर्णधारांना विनंती असेल की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल मित्रांनो तर प्लीज या पुढच्या मॅचच्या टॉससाठी. प्रयाग 11 दहिसर विरुद्ध सरकार बेटेगाव. जाऊया मॅचकडे. या पहिल्या इनिंगमधल्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय घरत आणि पास्तळचा मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय घरत. उंच पुराचा असा मात्र खेळाडू. हार्ड हिटिंग रोल त्याची मात्र पसंती आहे, परंतु इथून मात्र तुम्हाला आता 2 चेंडून मागे मोठे प्रहार करावे लागतील. यावेळेस कार्पेटला रोल केलाय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय आणि डबलला ट्रिपल होईल का? तर इथे मात्र 2 ने 3रीचा प्रयत्न देखील झालाय, परंतु इथे आत्महत्या केली जात आहे. गोटूला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय. 2 धावा आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्यूट केल्या प्रणय घरतने. 46 धावा फलकावर लागल्या जात आहेत आणि आपण पाहू शकाल इथे धावचीत. धावचीत म्हणजे क्रिकेटच्या पटलावर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे आणि यावेळेस तेच पाहायला मिळालं. धावांची गती 46. 4 गडी बाद. वेदांत स्ट्रायकर्स हा संघ आपण पाहू शकाल. हॅलो हॅलो हॅलो. प्रयाग 11 आणि सरकार चॅलेंजर लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कृपया विनंती राहील.
चला तर आपण पाहतो यतीन पाटील हे मात्र कर्णधार इथे मंद मंद पावलांनी येत आहेत. यावेळीस अक्रॉस दी बॅट चेंडू मात्र स्क्वेअर लेग रिझनला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे जर पाहायला गेलं तर कुठेतरी फेकी खराब येते. धावसंख्या 2 इथे देखील पूर्ण केल्या जातील. 48 धावा फलकावर, 49चं टार्गेट आणि 49 धावा कुठल्या प्रकारे पूर्ण केल्या जातील हे सांगण्यासाठी इनिंग्स ब्रेकमध्ये आपण पहिले टॉसकडे जाणार आहोत. टॉस मात्र तिथे केला जाईल. तदनंतर येऊया सेकंड इनिंगमध्ये. तत्पूर्वी जाऊया एक हलका डिस्क जॉकीच्या ब्रेककडे. थँक्यू डीजे. पंच जरा घाई करायची आहे. हॅलो. हॅलो. खेळाडूंना विनंती, टीम मीटिंग बाहेर घ्यायची आहे आणि सामना लगेच चालू करायचा आहे. जास्त वेळ दौडवू नये. आपल्याला आजचे सामने सर्वच खेळवायचे आहेत. कालचे सामने बाकी आहेत, त्यामुळे उद्या उशीर होऊ शकतो. तर कृपया सर्व खेळाडूंना, कर्णधार, आयकॉन प्लेयर सर्वांना विनंती असेल की कमीत कमी वेळेमध्ये आपला सामना कसा होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. चला तर पुढच्या नाणेफेकीकडे जायचं आहे. आपण यानंतरचा सामना प्रयाग 11 दहिसर वर्सेस सरकार चॅलेंजर्स या दोन्ही संघादरम्यान होणार आहे. सरकार चॅलेंजर्स यांनी पहिला सामना जिंकलेला आहे, तर प्रयाग 11 दहिसर यांनी मात्र पहिला सामना गमावलेला आहे. त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कृपया घाई करायची आहे. टीम मीटिंग. पंच जर तुम्ही तटस्थ राहून जरा सामन्याला घाई करायची आहे. बॅट्समॅन पाठवायचे. कुणबी लायन्स प्लीज कोऑपरेट. सामने भरपूर आपले बाकी आहेत. कृपया कुणबी कमिटीला सहकार्य करा, हीच आपल्याकडून अपेक्षा. जितम घरात अगोदर झालेल्या मॅचमध्ये जितम घरात यांनी मिडन ओव्हर टाकली होती. त्यांच्यासाठी त्यांच्या संघ मालकांनी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तर चला आपण बघूया पुढच्या नाणेफेकीकडे. पुढचा जो सामना रंगणार आहे तो प्रयाग 11 दहिसर वर्सेस सरकार चॅलेंजर्स बेटेगाव. तर कुणबी KPLचे उपाध्यक्ष रुपेश राऊत यांना मी येथे निमंत्रित करेल. नाणेफेक करून घ्यायची आहे त्यांच्या हस्ते. चला तर विनंती असेल, प्रयाग 11 दहिसर विरुद्ध सरकार बेटेगाव आजच्या दिवसातला चौथा मॅच. मी विनंती करतोय, चला लगेच जास्त वेळ न घेता आपण तिथे टॉस करणार आहोत. 2 कर्णधार, एका बाजूला यतीन पाटील, दुसऱ्या बाजूला जितम घरात. गोल जिंकतोय तो सरकार चॅलेंजर्स बेटेगाव यतीन आहेत. यतीन पहिला सामना आपण जिंकलेला आहे आणि दुसऱ्या सामन्याकडे जातोय. नंबर 1ला राहण्याचा आपला नक्कीच प्रयत्न असणार. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत का? नाही, काहीच नाही. ते आहे तेच प्लेअर खेळणार आहे, तेच प्लेयर आहेत त्यांची प्लेइंग 11. तर तुमच्यानंतर तुम्ही दिपेश झाले, त्यानंतर कोणता असा खेळाडू आहे की ज्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवू शकता? अभि आणि तनय. आणि तुमचा निर्णय काय असेल आता? किती कमी धावामध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न करणार आहेत? किती धावसंख्येचा आपलं टार्गेट असणार आहे? 40 ते 45. नक्कीच 40 ते 45 धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करणार. तर आपल्यासोबत जोडले जात आहेत जितम. मागच्या सामन्यामध्ये एक मेडन ओव्हर टाकली होती, उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. मात्र थोडंसं दुर्दैव म्हणता येईल, त्यांना सामना काही जिंकता आला नाही. मात्र त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलं होतं त्यांच्या ओनरकडून. तर रुपेश राऊत यांना सांगेल की त्यांनी कॅश प्राईज द्यायचं आहे जितम यांना. जितम
पहिला सामना आपण गमावलेला आहे, दुसरा सामना महत्त्वाचा सामना असणार आहे. तर किती धावसंख्येचं आपण आव्हान 50 ते 55 धावा आम्ही करण्याचा प्रयत्न करू नक्कीच. प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस? हो, 1-2 चेंज असतील. अजय भाऊ पास्थळ यांचा आगमन धन्यवाद. झालेला आहे. आणि आपल्याला सुद्धा अजय घरात गावचे उपसरपंच अजय माननीय घरात पास्ता अजय यांचं येथे आगमन होतं. तर त्यांचं संतोष भोने आणि पास्ता ग्रामपंचायतचे सरपंच, विद्यमान सरपंच आनंद साहेब सोमन यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचा मी कुणबी समाज आणि KPL कमिटीतर्फे हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच. मान्यवरांची इथे मंडळी आपण बघू शकाल मुख्य व्यासपीठावर. आणि या मुख्य व्यासपीठ खऱ्या अर्थाने धन्य झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रमुख मान्यवर आमच्या इथे वळत आहेत. थँक्यू सो मच. कृपया यूट्यूब कॅमेरा इथे या फिरवायचा आहे. आनंद साहेब यांचं स्वागत करतील सुचेंद्र गरत, KPL कमिटी सदस्य. त्यानंतर अजय घरात सुद्धा उपस्थित आहेत. तर कौतुक राऊत यांना सांगेल अजय घरात पास्थळ यांचं स्वागत करायचं आहे. आणि आपले स्पॉन्सर आहेत त्यांना आपण सन्मान चिन्ह देतोय. सन्मान चिन्ह सुद्धा द्यायचं आहे. हे सन्मान चिन्ह संतोष भोने यांचं सुद्धा स्वागत करतील मी स्वतः कल्पेश घरात. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. नवली येथील विवेक घरात सन्मान चषक देतील सरपंच साहेब आनंद साहेब यांना, आनंद सोमन साहेब यांना. धन्यवाद आनंद साहेब, आपण आपली उपस्थिती येथे नोंदविली. आमच्या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला. तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. इथे मात्र नक्कीच आमचे लाडके मान्यवर येत आहेत, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. कुणबी प्रीमियर लीग 2023मध्ये क्रिकेटचा शानदार सोहळा, याची देही आणि याची डोळा आपण अनुभवतोय. चेंडूंचा खेळ झाला. या षटकातला 4 धावा फलकावर आहेत 5. आता 26 चेंडू आणि 44 धावांची गरज इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठला संघ मात्र विजेचा शिक्का मुर्तब करेल? ब्रिजेश घरत यांनी मात्र पूर्ण प्रयत्न असतील, कारण मागचा मॅच कुठेतरी आता तो निसटला. पंचांनी मात्र नक्कीच हा चेंडू वाईटसाठी 2 हात बाजूला केलेत आणि उंचावलेत. धावसंख्या 1 ने भर केली जाते. आपण पाहू शकाल सिंगलने पुढे सरकेल. 6 धावा धाव फलकावर. अतुलजी घरत खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 3 वर्ष झाली सातत्याने 4 चांद लावत असताना आपण पाहू शकाल. 6 धावा फलकावर खेळ झालाय तो. म्हणजेच यावेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, थोडंसं दिशा से भटके तो पडेंगे फटके हे तंत्र आहे. आणि यावेळेस कुठेतरी अंगावर चेंडू आदळला आणि त्याला मात्र पूर्णपणे व्यवस्थित पिक करत चेंडूला मात्र ठोठावून दिलं. चेंडू मात्र निघून गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. फाईन लेग क्षेत्र निवडलं आणि तिथे मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल धावसंख्या थेट 4 ने भर केल्यानंतर धावांची गती जर पाहिली तर आपण पाहू शकाल फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या म्हणजेच 10 धावा धाव फलकावर. डबल डिजिटमध्ये 10 ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धाव फलकावर आहेत. येणाऱ्या काळात जर पाहिलं तर 1 चेंडूचा खेळ आणखीन बाकी असेल. स्वप्नीलचा विचार केला तर 3 चेंडू आणि 6 धाव्यांवरती खेळतोय. आणि दिव्यांशू याचा जर विचार केला तर आपण पाहू शकाल 2 चेंडू आणि 2 धावा. सपोर्टिव्ह रोल दिव्यांशूने दाखवलाय. तर एका बाजूला स्वप्नील हवी होतोय आणि कोणाला तरी एकाला जोखीम पत्करावी लागेल, एकाला रिस्क घ्यावी लागेल. रिस्क शिवाय सक्सेस नाही. आणि इथून जर पाहिलं तर कुठला फलंदाज सक्सेसफुल ह्या 49 धावा चेस करून दाखवेल. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न, किरण कुठेतरी चुकी करताय. सिंगलचा प्रयत्न झालाय आणि यावेळी जर पाहिलं तर हो ना करत सिंगल परिपूर्ण होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावर आहे त्या म्हणजेच 11. एक ऐकूया संगीत कक्षातून सुमधुर संगीत. तत्पूर्वी मात्र एक वॉटर ब्रेक देखील होईल, ड्रिंक्स ब्रेक देखील होईल. जाऊया संगीत कक्षात आणि ऐकूया सुमधुर संगीत.
चला तर आपण जाऊ शकूया मॅचकडे. एकंदरीत जर पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ खूप चांगल्या रीतीने संपला. फलंदाजी करणारा संघ कुठेतरी हवी ठरलाय म्हणायला हरकत नाही, कारण धावांची जर गती पाहिली स्कोर कार्डला 11 धावा नाबाद, आणि नाबाद असणं हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला फाउंडेशन सेट करावं लागेल. भागीदारी ही मस्ट इम्पॉर्टंट आहे. ODI क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक जास्ती धावा बनवणारी भागीदारी कोणाची असेल तर क्रिस्टोफर हेनरी गेल आणि सॅम्युएल्स यांच्यामध्ये मात्र 365 धावांची भागीदारी झाली. आणि यावेळेस आपण बघू शकाल क्रिस्टोफर हेनरी गेल यांची आठवण करून देत असताना न आव ना ताव, मला हवी आहे माझ्या संघासाठी धाव. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित, चेंडू निघून गेले सरळ सीमारेषा पलीकडे. ब्रँडेड दर्जेदार उत्तम षटकाचा षटकार. आणि अतिशय सुंदररित्या इथे मात्र गाडी गिअर अप केलाय, कारण आपण पाहू शकाल ब्रिजेशच्या विरोधात हल्ला चढवणं यावेळेस कुठेतरी ट्रॅपमध्ये सापडवलाय. पहिल्या चेंडूवर तू मला षटकार मारला असेल, परंतु दुसरा चेंडू तुझ्यासमोर मी डॉट फेकीन, ही माझी ताकद आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय ती ताकद दाखवून देत असताना ब्रिजेश घरत ऑन फायर. विकेटचं पतन, फलंदाज बाद. राहुल भाई करतय नावाना बिंदास लाखात बक्षीस लावा. थँक्यू सो मच. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच ब्रिजेशवर एक षटकार चढवल्यानंतर ब्रिजेश मात्र समोरून वार करतोय. चेंडूला कुठेतरी दिशा उधळण वेगळी झाली. चेंडूला पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप्स ठेवला आणि तिथे मात्र किरण राऊत अर्थातच MS धोनी यांची आठवण त्याने करून दिली, कारण MS धोनी हे मात्र स्टंपिंग घेण्यासाठी 0.07 सेकंदाला होतात. यावेळेस जर पाहिलं तर किरण राऊत यांनी देखील त्याच प्रकारचे यष्टिरक्षण केलंय. काही कमालीचं यष्टिरक्षण पाहायला मिळालं. फलंदाज बाद झालाय. 17 धावा धावफलकावर 1 गडी बाद. हा चेंडू देखील पंचांच्या माध्यमातून स्क्रोल केला जातोय. खूप चांगला गोलंदाजी होत असताना ब्रिजेश घरत पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप्स. आणि मी म्हटल्याप्रमाणे ओव्हरऑल क्रिकेटमध्ये ही लाईन खूप महत्त्वाची आहे आणि तीच लाईन इथे हाताळतोय. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला, तो म्हणजेच 2 आणि 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा फलकावर असेल 17, कारण पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर मात्र विकेट आणि आता मात्र डॉट चेंडू. पुन्हा एकदा मात्र फिरकीचा जादूगार ब्रिजेश घरत वेगवान चेंडू हाताळलाय. धावसंख्या 1 इथे देखील मिळेल आणि धावसंख्या 1 ने संघाचं खातं पुढे सरकत आहे. आपण पाहू शकाल 18 ऑन दी स्कोर कार्ड. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 4. येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा मॅच देखील आपण चालू करणार आहोत. टॉस देखील झालाय. यतीन यांनी मात्र नाणेफेक जिंकलंय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अर्थातच सरकार 11 बेटेगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसात गोड सुरुवात त्यांनी देखील केली आणि विजयाचा शिक्कामोर्तब केला असं मात्र यतीन आणि त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. धावांची गती स्कोर कार्डला पाहिली तर 18 धावा. आता इक्वेशन आहे 20 चेंडू आणि 31 धावांची गरज. फुलरलेनचा चेंडू इंटू द गॅप खेळून काढलाय. सिंगल परिपूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नसेल तिथे प्रथमेश गोटू हा क्षेत्ररक्षक आहे. उंच पुराचा आणि मजबूत बांध्याचा असा मात्र क्षेत्ररक्षक सिंगलने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकत आहे. 19 धावा तब्बल फलकावर लागले जात आहेत आणि यावेळेस जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल या षटकातला. कुणबी प्रीमियर लीग 2023 क्रिकेटचा शानदार असा हा सोहळा, दिमागदार आयोजन आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन घेऊन येत असतात आमचे आयोजक आणि या खऱ्या अर्थाने अथक परिश्रम आणि तदनंतर मात्र हे सक्सेसवाली ही टुर्नामेंट आपण पाहतोय. चला तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 10ची सरासरी राखत आपण पाहू शकाल धावा फलकावर लागल्या जातात, त्या म्हणजेच 20. आता 18 चेंडू आणि 29ची गरज. तुम्हाला प्रत्येक षटकामागे 9.67 ने धावा बनवाव्या लागतील तर तुम्ही मात्र विजयाच्या जवळ पोहोचू शकता. विजय कोण मिळवेल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि जाऊया संगीत कक्षात. येऊया पुन्हा एकदा KPL मध्ये. कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला. बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला.
धन्यवाद, थँक्यू सो मच, वेलकम बॅक. पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकाल KPL 2023 कुडबी प्रीमियर लीग 2023चा मात्र शानदार 16 अतिशय चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या चहू बाजूला जर पाहिलं तर एक चांगला ग्रीनरी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक चांगलं असं डेव्हलप ठेवलेलं हे मैदान. खऱ्या अर्थाने बेटेगावचं मैदान म्हटलं की नक्कीच सातत्याने चांगल्या मॅचेस इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि यावेळी 2 षटकांचा खेळ संपला आहे. गोलंदाजी मार्कवर भाविक घरत हा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला प्रीतम घरत आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल दिव्यांशू राऊत. असे मात्र हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा कडवा संघर्ष घेत आहेत, कारण आता 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. प्रत्येकाला वाटतंय मी जिंकलो पाहिजे, प्रत्येकाने उराशी बाळगलेलं स्वप्न आहे की चॅम्पियन मी झालो पाहिजे आणि यावेळीस चेंडूला मात्र फेकून दिलाय मिड विकेट स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. येतोय शानदार दमदार डौलदार षटकार. हॅलो हॅलो कीर्तेश घरत माजी ग्रामपंचायत सदस्य सापड यांचं इथे आगमन होते. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. KPL कमिटी आणि कुणबी समाजातर्फे कीर्तेश साईनाथ घरत यांचं सहर्ष स्वागत. आणि अजय घरत यांना मी निमंत्रित करेल. कॅमेरा येऊ द्यायचा, यूट्यूब कॅमेरा. कीर्तेश घरत यांचा सत्कार करायचा आहे, स्वागत सत्कार करायचा आहे. बंटी फोटो. कीर्तेश घरत आमचे स्पॉन्सर आहेत. दर वेळेला ते आवर्जून आम्हाला इथे आर्थिक मदत करतात. तर KPL कमिटीतर्फे आम्ही जे आर्थिक मदत करतात त्यांना सन्मान चिन्ह ठेवलेलं आहे, ते सुद्धा द्यायचं आहे कीर्तेश घरत यांना. धन्यवाद कीर्तेश. थँक्यू सो मच, धन्यवाद. इथे मात्र आमचे प्रमुख मान्यवरांची मात्र मांदियाळी आपल्याला पाहायला मिळत आहे. थँक्यू सो मच. 27 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आता समीकरण आहे 16 चेंडू आणि 22 धावांची गरज. मॅच खूप चांगल्या रीतीने आता मात्र पाहायला मिळत आहे. दोन्ही वेळेला मात्र नशिबानं टॉस देखील हरला ब्रिजेश आणि आता कुठेतरी मॅच पुन्हा एकदा अंधाराच्या छायेमध्ये वळते की काय म्हणायला हरकत नाही, कारण 15 चेंडू आणि आता 22ची गरज. फारसं डिफरन्स पाहायला मिळत नाही. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये हा धावा जमल्या पाहिजेत, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाची स्ट्रॅटर्जी काय असेल हे थोड्याच वेळात तुम्हाला नक्कीच कळणार आहे. आता चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आपण पाहू शकाल तो म्हणजेच 3. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भाविक घरत. फटका खूप चांगला आहे. चेंडू इंटू द गॅप कळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. आपण पाहतोय प्रथमेश राऊत हा मात्र खेळाडू आहे. तिथे देखील धावा मिळतील 2 आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तुमच्याकडे मैदानाच्या आतमध्ये दोघांमधलं समन्वय, दोघांमधलं कॉर्डिनेशन, दोघांमधलं टॉक टाइम, येस नो आणि वेट हे 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत आणि यावेळीच आपण पाहू शकाल फलंदाजांनी ते आतमध्ये साध्य केलंय. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची रनिंग बिटवीन द विकेट आठवण करून दिली. असे मात्र हे 2 फलंदाज प्रीतम आणि दिव्यांशू राऊत. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ओव्हर पिच लाईन मात्र इथे हाताळली. कुठेतरी फलंदाजाला वेट केलं पाहिजे होतं. बॅटचा ब्लेड ओपन केला असता उशिरानं तर कदाचित सिंगल धाव इथे मिळाली असती, परंतु चेंडू येतोय निर्धाव. चेंडूंचा खेळ झालाय आता फलकावर तो म्हणजेच 5. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. खूप चांगली मॅच. रिक्वायर्ड रन रेट 9.33 कडे सरकतोय. आपण पाहू शकाल येत्या काळात या चेंडूवर एक मोठा फटका येईल का, मॅचचं समीकरण थोडं क्लिअर करून देतील का, हा देखील प्रश्न चर्चेत आलाय. प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी फलंदाज प्रीतम घरत. यावेळेस कुठेतरी पिकअप स्ट्रोक खेळायचा होता. KL राहुल कॉपीबुक स्टाईल फटका खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण खराब झालाय. धावसंख्या मात्र आपण पाहू शकाल 2 परिपूर्ण आणि तिसरीचा प्रयत्न. 3 धावा सक्सेसफुल. रनिंग बिटवीन द विकेट, क्या बात है, सुपरबली डन. इथे मात्र 3 धावा पूर्ण करतायत. धावा फलकावर लागल्या जात आहेत 32. 1 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू आणि 17ची गरज. 17ची गरज आणि 12 चेंडू. हृदयाची स्पंदनं वाढली जात आहेत. हृदयाचा ठोके चुकवणारा मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कोण जिंकेल आणि कोण हरेल हा प्रश्न आता चर्चेत आलाय. घेऊया एक ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा KPL सीझन 3 मध्ये. थँक्यू सो मच. चला थोडं स्पीडअप करा. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. वेळ कमी आहे. वेळ कुणाचा गुलाम नाही, मी सातत्याने सांगत असतो. चला
12 चेंडू आणि 17ची गरज. धावा फलकावर आहेत 32. 32 ऑन दी स्कोर कार्ड. आता मात्र मॅचमध्ये पलटवार करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर कर्णधार ब्रिजेश घरत आपल्याला पाहायला मिळेल का? तर खऱ्या अर्थाने गोलंदाज ब्रिजेश घरतच आपल्याला पाहायला मिळतोय. आता मॅच महत्त्वपूर्ण टर्न घेते. इथून मात्र तुम्हाला एक चांगला आकार द्यावा लागेल मॅचला. कमीत कमी धावांचं षटक हाताळावं लागेल, कारण 12 चेंडू आणि 17ची गरज. 5 धावांचा डिफरन्स जास्त काही मोठा नाही, परंतु मी करीन आत्मविश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आयुष्याच्या यशस्वी पटावरचा राजा व्हायचा असेल तर वजीर नावाचा आत्मविश्वास तुमच्याकडे असणं खूप गरजेची भूमिका आहे. आणि यावेळीस इथे मात्र कुठला फलंदाज सक्सेसफुल ह्या दावा करून दाखवेल की मात्र गोलंदाज या मॅचमध्ये पुन्हा एकदा रंग भरतील, याच्याकडे नक्कीच आपण लक्ष देणार आहोत. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. 12 चेंडू आणि 17ची गरज. 17ची गरज आणि 12 चेंडू. काय मॅच आहे! अटीतटीची मॅच, क्रुशल मॅच, चित्तथरारक मॅच, रोमहर्षक मॅच. 12 चेंडू आणि 17ची गरज. 17ची गरज आणि 12 चेंडू. चला ब्रिजेश घरत, जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळेचा अवधी आता कमी आहे. टाईमचा जर विचार केला तर आपण पाहू शकाल जवळजवळ 1 वाजत आलेला आहे मित्रांनो. जास्त वेळ आपल्याकडे नसेल, कारण आजच्या दिवसात आपल्याला बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्या आहेत. यावेळेस मात्र विकेट सॅक्रिफाईस केलं जाते आपल्या साथीदारासाठी. का विकेट तू माझ्यासाठी सॅक्रिफाईस करतोय, त्याचं उत्तर तुला द्यावं लागेल मित्रा, कारण आपला साथीदार तुझ्यासाठी बाद झालाय. म्हणजेच नक्कीच तुला आता जबाबदारी आहे, तुझ्यावर जबाबदारी असेल आणि त्या जबाबदारीचं ओझं घेऊन तुला चांगलं क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे. 11 चेंडू 17ची गरज. नवीन फलंदाज निरंजन घरत विथ द बॉल. अतिशय चांगली कामगिरी, कारण त्यांच्या माध्यमातून 12 चेंडू फेकले गेले. 13 धावा खर्च करत 1 गडी बाद केला. आता जर पाहिलं तर आता हातात फळी आहे, हातात बॅट आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी झालंय त्याच प्रकारची कौतुकास्पद बॅटिंग देखील करावी लागेल, कारण 11 चेंडू आणि 17ची गरज आहे. मॅच खूप चांगल्या मोडवर आता आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाजी मार्कवर एका बाजूला प्रीतम घरत, जो मात्र 5 चेंडू आणि 9 धावेंवरती खेळतोय. आता निरंजन हा मात्र नॉन स्ट्राईक एंडला असेल. मी म्हटल्याप्रमाणे ब्रिजेशला या मॅचमध्ये रंग भरावे लागतील, कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. इथून जर तुम्ही हा मॅच जिंकताय तर नक्कीच एक लांब श्वास तुम्ही नक्की घ्याल, कारण मागचा मॅच तुम्ही हरलात. यावेळीस विजयी कोणाकडे जाईल आणि कोण जिंकेल आणि कोण हरेल, परंतु खऱ्या अर्थाने क्रिकेट जिंकेल जो चांगलं क्रिकेट खेळेल तोच जिंकेल. क्रिकेटचा हा साधा आणि सोपा नियम आहे. जो चांगलं क्वालिटी क्रिकेट दाखवून देईल त्याला विजय हा पक्का असणार. यावेळीस 10 चेंडू आणि 11 चेंडू आणि 17ची गरज. एकाच चेंडूचा खेळ झालाय. 11 चेंडू 17ची गरज. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. चेंडूला मात्र शॉर्ट पॉइंटला, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होणार नाही, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मात्र मिळते. आता डावकुरी आताचा फलंदाज निरंजन घरत ऑन स्ट्राईकला. 10 चेंडू आणि 16ची गरज. दहा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. मॅच अजून देखील खूप चांगल्या मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून दोघांच्या बाजूला मॅच आतापर्यंत झुकलेला आहे. निरंजन फलंदाज फलंदाजी मार्कवर कुठेतरी फील्ड रिस्ट्रिक्शन चेक करतोय आणि निरंजनसाठी मात्र ऑन साईडला आपण पाहू शकाल 3-4 खेळाडू आहेत. फाईन लेग, तदनंतर मिड विकेट, स्क्वेअर लेग, तदनंतर जर पाहिलं तर ऑन साईडला मिड ऑफ लॉंग ऑन देखील आहे. यावेळेस कमालीचा प्रयत्न झाला होता, परंतु आपण पाहू शकाल कुठेतरी झेल सुटलाय. थोडे प्रयत्न कमी पडलेत आणि येत्या काळात मात्र ह्या दिलेल्या संधीचं सोनं करावं लागेल फलंदाज निरंजन याला. येत्या काळात मात्र बॅट बोलली जाईल का? 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. आता मॅच कुठेतरी पुन्हा एकदा रंग घेतोय, कुठेतरी उसळी घेतोय आणि नक्कीच ब्रिजेश घरत हा गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करेल नो डाऊट, कारण आतापर्यंत 3 चेंडूंमागे त्याने खऱ्या अर्थाने 2 धावा खर्च केल्यात, 1 गडी देखील बाद केलाय. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच निरंजन घरत. 1 धाव काढून आता मात्र नक्कीच नॉन स्ट्राईक एंडकडे वळालाय. प्रीतम घरत 6 चेंडू आणि 10 धावांवरती खेळतोय. येत्या काळात षटकार बघायला मिळेल का? पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगचे क्षेत्र निवडलाय, तिथे अनिकेत घरत हा मात्र क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. 8 चेंडू आणि आता 14ची गरज. 8 चेंडू 14 धावांची गरज. 14 धावांची गरज आणि 8 चेंडू. मॅच कसा असावा? मॅच असा असावा. मॅच दोन्ही बाजूला आतापर्यंत आहे. 50-50 चान्सेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला पुढचा मॅच तयार राहायचा आहे. प्रयाग 11 दहिसर आणि एका बाजूला सरकार 11 बेटेगाव. सरकार 11 बेटेगाव वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट.
लगेचच मॅच संपली की मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जास्त वेळची घोडदौड न करता आपल्याला आजच्या दिवसातला शेड्यूल संपवायचा आहे मित्रांनो. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. यावेळीचा एक सोपा झेल सुटला जातोय आणि हे काय बघतोय, ब्रिजेश नाराज आहे. पकडा कॅच आणि जिंका मॅच. कॅचेस विनिंग द मॅचेस. जर तुम्ही सोडतील कॅच तर मॅच देखील तुम्हाला हरावं लागेल. आणि इथून मात्र जर पाहतोय तर पुन्हा एकदा निरंजन घरत याला एक संधी आणखीन मिळते. फटका टोलवला होता चांगला, परंतु रिझन शोधता आलं नाही. आणि तिथे जर पाहिलं तर आपण पाहू शकाल आता समीकरण आहे 7 चेंडू आणि 13ची गरज. कंजूस गोलंदाज मी आहे त्याची ओळख तो दाखवून देतोय, कारण महत्त्वपूर्ण मॅचमध्ये आता त्याने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. कुठेतरी फलंदाजांना बांधून ठेवलं आहे. 7 चेंडू आणि 13ची गरज. मॅच ऑन, गेम ऑन. शेवटचा चेंडू या षटकातला. 7 चेंडू आणि 13ची गरज. यावेळी 7 चेंडू मात्र पंचांकडे मात्र नक्कीच दाद मागतायत, परंतु पंच सांगतील की षटक संपलंय. आधुनिक क्रिकेटच्या नियमानुसार हा चेंडू तुम्हाला वाईड मिळणार नाही, कारण म्हटल्याप्रमाणे शफल वाईड हा क्रिकेटचा नियम नाही. कुठेतरी आपण पाहतोय येतं क्रिकेट हे जे आहे ते मात्र एक चांगलं ग्लॅमर घेत आहे. जे काही नवीन नियम आहेत त्यानुसार सगळं तुम्हाला ॲडजस्ट करावं लागतं. आता 6 चेंडू आणि 13ची गरज. एक घेऊया डीजे ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. कुणबी प्रीमियर लीग 2023. आता मात्र मॅचकडे आपण वळतोय. कुणबी लायन्स पास्थळ या संघाला आता गरज आहे 6 चेंडू आणि 13ची. गोलंदाजी मार्कवर प्रणय घरत हा मात्र गोलंदाज पाहायला मिळतोय. पास्थळ विरुद्ध पास्थळचं बॅटल आपण पाहू शकाल, कारण एका बाजूला निरंजन घरत आहेत तर एका बाजूला आपण पाहू शकाल तो म्हणजेच प्रणय घरत. दोन्ही पास्थळ गावातून बिलॉंग करणारे खेळाडू आणि नक्कीच अनुभव दांडगा आहे, परंतु आता अनुभवाची शिदोरी घेऊन तुम्हाला जिंकावं लागेल, कारण मॅच महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा यावेळी हा चेंडू वेगवान असेल. पंचांनी मात्र नक्कीच आपण पाहू शकाल 2 हात बाजूला केलेत की हा चेंडू खराब असेल. वाईट चेंडूची हाताळण केली जात आहे. समीकरणात आता फरक होतोय, समीकरणात आता बदल होतोय. 6 चेंडू आणि 12ची गरज. 12ची गरज आणि 6 चेंडू. हृदयाचे ठोके चुकवणारा हा मॅच, प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेणारा हा मॅच आपण पाहू शकाल. जिथे जागा मिळेल सावलीत तिथे मात्र प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षण झालंय. निरंजन घरतच्या बॅटमधून संपर्क व्यवस्थित होत नाही आणि आता 5 चेंडू आणि 11ची गरज. गोलंदाजी मार्कवर प्रणय घरत आहे आणि इथून 5 चेंडूंमागे तुम्हाला धावा जमवायच्यात 11. प्रणयने मात्र एक षटकार ठोठावला आहे, परंतु येत्या काळात तो षटकार न विसरता तुम्हाला आता नवीन षटकार आणावा लागेल, कारण मॅच जिंकायची असेल तर आता चौकार आणि षटकार हे तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. तुम्हाला मात्र नक्कीच त्याला ते साकारावे लागतील, अन्यथा सिंगल डबलने ही मॅच आत्ता होईल असं सांगता येत नाही, कारण एक चौकार एक बाउंड्री तुम्हाला नक्की पाहिजे. येत्या काळात 5 चेंडू आणि 11ची गरज. खूप चांगला मॅच, खूप चांगलं बॅटल पाहायला मिळालं. पहिला मॅच देखील खूप चांगला पाहायला मिळाला. दुसरा मॅच कुठेतरी वन साईड झाला असं देखील म्हणायला हरकत नाही, कारण 1 चेंडू आणि 18 धावांची शेवटला गरज राहिली होती. यावेळी जर पाहिलं तर सामना बॅलन्सिंग. दोन्ही बाजूला बरोबरची आग लागलाय. कोण जिंकेल आणि कोण हरेल हा मात्र प्रश्न चर्चेत आला. यावेळी स्विंग अँड मिस हा फॉली चेंडू होता. इथे मात्र फलंदाजाला बॅट आणि बॉलचा संपर्क करता येत नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव आणि धावचीच्या स्वरूपात विकेट डाऊन. 38 धावांवरती 3 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कुणबी लायन्स या पास्थळ या संघाची. अहो कसं शक्य आहे? हे बघा सरकार, दावणीची मस इकायला लागली तरी चालेल, पण गावात गौतमी पाटीलला आणायचीच बघा.
शिर्डीची ओढ लागेल, कडुलिंबाचं पान पण गोड लागेल, जेव्हा माझ्या साईंचं तुम्हाला Thank you. वेळ लागेल. धन्यवाद. 4 चेंडू आणि 11ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धीरज घरत. स्ट्राईक एंडला आता मात्र निरंजनवर दारोमदार असेल. एक्सपिरियन्स तुमच्याकडे खूप आहे, परंतु आता एक्सपिरियन्स तुम्हाला जो आहे तो दाखवून द्यावा लागेल, कारण 4 चेंडू आणि 11ची गरज आहे. यावेळेस मात्र कट्टर गोलंदाजी पाहायला मिळत आहे. चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता, ऑन साईडला मात्र टोटावून काढलाय आणि तिथे मात्र पुन्हा एकदा धावचीची संधी क्रिएट झालाय आणि इथे मात्र आपण पाहू शकाल फलंदाज बाद तू चल मे आया सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. खराब विकेट आणि इथे मात्र विकेट डाऊन होते, तो म्हणजे चौथा. आता समीकरण असेल 3 चेंडू आणि 11ची गरज. तीन चेंडू आणि 10ची गरज असेल. आपण पाहू शकाल 3 चेंडू आणि 10ची गरज असताना फलंदाज फलंदाजी मार्कवर नवीन दाखल होतील आणि कुठल्या प्रकारे मात्र खेळ केला जाईल, कारण तुम्हाला आता एक षटकार आणि एक चौकार दाखवून देणं गरजेचं असेल. सिंगल डबलने अभी ये मॅच होने वाला नाही. तुम्हाला मात्र चौकार आणि षटकार नितांत गरज आहे आणि ती गरज तुम्हाला फिटवावी लागेल. संघ आणि संघ मालक तुमच्या अशा अपेक्षांनी आत्ता देखील मॅचकडे अजून देखील माझ्याकडे आहे असं गृहीत धरलं आहे, परंतु आता षटकार आणि चौकार निरंजन घरत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश हे मात्र दाखल झालेत. पाहूया येत्या काळात कुठल्या प्रकारे बॅटिंग केली जाईल. रुपेशचा जर विचार केला तर धष्टपुष्ट यष्टीचे आहेत. इंजमाम उल हक, सरफराज अहमद अफगाणिस्तानचा मात्र यष्टीरक्षक, याची आठवण करून देत असते त्यांची यष्टी, परंतु त्याच प्रकारे त्यांना फलंदाजी देखील करावी लागेल, अन्यथा कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. 3 चेंडू 10ची गरज, 10ची गरज आणि 3 चेंडू. काय मॅच आहे, काही कमालीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत पूर्णपणे मात्र दोघांच्या बाजूने झुकलेला मॅच सिंगल इथे मिळते आहे. आता निरंजन घरत स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल, कारण 2 मोठे हिट तुम्हाला करायचे आहेत आणि 2 मोठे हिट करण्याची कुवत अर्थातच निरंजन घरत याच्याकडे आहे, परंतु आहे ती दाखवावी लागेल. आता व्हॉल्कॅनो इरप्शन बघायला मिळेल का, ज्वालामुखीचा उद्रेक होईल का. 2 चेंडू आणि 9ची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका निरंजन, तुम्हाला देखील विनंती असेल. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मॅच खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. जर एक आता चौकार आला तर पुढच्या मॅचमध्ये पुढच्या चेंडूवर गोलंदाजावर प्रेशर असेल, परंतु आता जर डॉट चेंडू आला तर चित्र क्लिअर होऊन जाईल, मॅचचं रिझल्ट क्लिअर होऊन जाईल. ब्रिजेश घरत हा मात्र नक्कीच आनंद होईल, कारण पहिला मॅच हरल्यानंतर आता मात्र त्यांनी स्टील कमबॅक केला आहे. खऱ्या अर्थाने जे 4थं षटक हाताळलं त्यामध्ये खूप चांगले रंग भरले अर्थातच ब्रिजेश घरत यानं. यावेळीस 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 9 धावांची गरज आणि चेंडू असतील तुमच्याकडे 2. कोण जिंकते आणि कोण हरते. चला थोडं स्पीडअप करा. आता वेळेचा जर विचार केला तर आपण पाहू शकाल 12:54 झालीत. 1 वाजत आलाय आणि डॉट चेंडू. विजयाचा शिक्का, विजयाचा सुगंध दरवळत असताना डग आउटमध्ये अर्थातच आपण पाहू शकाल संघ आहे तो म्हणजेच वेदांत स्ट्रायकर्स. या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आजच्या दिवसातला पहिला विजयश्री ज्यांनी मात्र इथे प्रस्थापित केला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण या मॅचमध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता आहे. इथून एक चेंडू फक्त खेळपट्टीवर हाताळायचा आहे, जास्त काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायला जाऊ नका. गोलंदाजांना मात्र हा संदेश असेल. धावांची गती जर पाहिली स्कोर काढला तर मंद मंद पावलांनी आता फलकावर धावा लागल्या जात आहेत, त्या म्हणजेच 40. 1 चेंडू आणि आता 9ची गरज. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. मॅच इज ऑन. 1 चेंडू आणि 9ची गरज. मॅच खूप चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस विजयाचा सुगंध दरवळत असताना डग आउटमध्ये वेदांत स्ट्रायकर संघ जिंकलाय. चौकार येतोय, परंतु कुठेतरी त्या चौकाला उशीर झालाय असं म्हणायला हरकत नाही. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, पास्थळ संघाचं कौतुक. पुढच्या मॅचमध्ये देखील तुम्हाला पुन्हा संधी असेल. जसा मात्र यानंतरचा मॅच चालू होईल, प्रयाग 11 दहिसर विरुद्ध सरकार 11 बेट